नवाब मलिकांवरून विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्यांनी अजित पवारांना सल्ला दिलाय। विधान परिषदेला मतांची गरज असली तरी सक्रिय राजकारणात मलिकांना सोबत घेऊ नका असं आवाहन त्यांनी अजित पवारांना केले। पाहूया। नवाब मलिक महायुतीत नको म्हणून आता भाजपसह विश्व हिंदू परिषदेनेही आवाहन केलंय। कालच देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवतांमध्ये संघ मुख्यालयात भेट झाली। दोघांमध्ये महायुतीतली सध्या राजकीय स्थिती, लोकसभेतलं नुकसान आणि आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांसह संघ वर्तुळातील नेत्यांनी नवाब मलिकांवरून नाराजी वर्तवल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांची एक मजबुरी आहे सध्या की जे विधान परिषदेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये एक मताचं महत्त्व आहे। नवाब मलिक पण मतदाता आहे, त्या दृष्टीने काहीतरी ते हे आले असतील, पण नवाब मलिकांची सक्रिय राजनीतीमध्ये भाजप सोबत ह्या देशात प्रांतातला कोणी पण नागरिक हा सहन करत नाही आहे। या बाबतीमध्ये अजित पवारांनी दक्षता घ्यावी इतकंच त्यांना सांगता येईल। ठीक आहे, आता त्याच वेळेला नवाब मलिक हे अजून कुठल्याही संघटनेत जोडले गेलेले नाहीत। ते भेटीसाठी, आपल्या कामासाठी, विधानसभेच्या कामासाठी ते भेटत असतात, त्यामुळे त्याबद्दल गैरसमज करून घेण्याची काही आवश्यकता नाही। नवाब मलिक आम्हाला अडचणीचं ठरण्यापेक्षा अजितदादा त्याच्यावर काय निर्णय घेतात हा महत्त्वाचा विषय आहे। काही दिवसांपूर्वी विधान परिषद निवडणुकांच्या बैठकीच्या वेळी नवाब मलिक अजित पवारांच्या नेत्यांसोबत होते। दादा सत्तेत गेल्यानंतरच्या काही दिवसात मलिकांना जामीन मिळाला। जामिनानंतरच्या पहिल्याच अधिवेशनाच्या वेळी मलिक सत्ताधारी बाकांवर म्हणजे महायुतीच्या बाजूला बसले। त्यावेळी फडणवीसांनी अजितदारांना पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली, मात्र अजितदारांनी त्यावर कोणतेही उत्तर दिलं नाही। आपली भूमिका विशद करण्याचा अधिकार आहे, त्यांची भूमिका काय आहे हे ऐकल्यानंतर मी त्याच्याबद्दल माझं मत देईन। मला त्या पत्राच्या बद्दल काय करायचं ते माझं मी करीन, ते काही तुम्हाला सगळ्या मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही। नंतर दोन प्रसंगाच्या वेळी नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दिसले। मलिक अद्याप एकदाही शरद पवारांच्या बैठकीला गेलेले नाहीत। त्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये। मुंबई के गुनहगारों से आपने जमीन क्यों खरीदी? दाऊदच्या बहिणीला पैसे देणं म्हणजे त्याच्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये जे लोक या ठिकाणी सामील आहेत, अध्यक्ष महोदय, अशा लोकांना या ठिकाणी मदत करण्यासारखं आहे। त्याला फक्त जेलमध्ये नाही, आजीवन जेलमध्ये बाहेर पडणार नाही, त्यासाठी आम्ही धडपड करतो। एक नवीन स्टँडर्ड राजकारणातल्या नीच पातळीचं वर्णन करायचं झालं तर नवाबी पातळी असं आता करता येईल। मलिक महायुतीत नकोत म्हणून फडणवीसांनी अजितदारांना पत्र लिहिलं होतं। त्या पत्रावर फक्त बघू असं उत्तर अजितदारांनी दिलं। शिंदे गटाची भूमिका आहे की मलिकांबाबत निर्णय अजितदारांनीच घ्यावा। अजितदारांचे नेते म्हणतात की मलिकांनी कुठे जावं हा निर्णय सर्वस्वी मलिकांचाच आहे। स्वतः नवाब मलिक मात्र यावर मौन आहेत आणि त्यांच्या मौनातच सर्व प्रश्नांची उत्तरं दडली आहेत। तुर्तास मलिकांवरून भाजपनंच केलेल्या आरोपांवर भाजपची कोंडी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।